हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्डचा एन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1चा 20 लेसन पाहणार आहोत. आय विल बी रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सिटिव्हिटी. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत, तसंच एक्सरसाइजचे सुद्धा आहेत. आणि तुम्हाला एक्झाममध्ये कोणते लेसन आहेत जे शिकवलेले नाही आहेत आत्तापर्यंत 20च्या आधीचे सगळे लेसन झालेले आहेत आणि याच्या पुढचे कोणते हवे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. 20 लेसनची मला कमेंट आली होती, त्यामुळे मी हा लेसन लवकरात लवकर अपलोड करते आहे. याच्या पुढचे सुद्धा कोणते जर लेसन तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये एक्झामसाठी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा, मी तुमचे लेसन पूर्ण करून घेईन. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या 20th लेसनला. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह म्हणजेच माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. बघा, म्हणजे माझ्यावरती कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि माझी सेन्सिटिव्हिटी किंवा मी किती सेन्सिटिव्ह असायला पाहिजे किंवा मी कोणत्या गोष्टींसाठी सेन्सिटिव्ह असायला पाहिजे याची माहिती किंवा मी कोणत्या गोष्टींचा संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे याच्याविषयी आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. पहा, इथे तुम्हाला काही इन्सिडेंट दिलेले आहेत. बघा, काही घटना प्रसंग दिलेले आहेत. बघा, इथे फर्स्ट ह्याच्यामध्ये बड्डे पार्टी चालू आहे. पहा, बड्डे पार्टीमध्ये काय केलं आहे, इट वॉज दीपिकाज बड्डे. शी हॅड इन्व्हायटेड ऑल हर फ्रेंड टू हर हाऊस. व्हेन हर फ्रेंड्स केम शी पुट ऑन म्युझिक ॲट अ लाऊड व्हॉल्यूम अँड ऑल ऑफ देम बिगॅन टू डान्स अँड हॅव फन. म्हणजे दीपिकाचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. तिने सगळ्या मित्रमैत्रिणींना फोन करून घरी बोलवलेलं आहे आणि मोठ्याने गाणी लावलेली आहेत, म्युझिक चालू आहे आणि ते सगळे एन्जॉय करतायत. सेकंड इन्सिडेंट बघा, इकडे सेकंड तुम्हाला हे बघा. हर नेबर वॉज अ एल्डर पर्सन. ही सफरिंग फ्रॉम हाय ब्लड प्रेशर. ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक. म्हणजे त्या दीपिकाच्या शेजारी आहेत एक आजोबा राहतात. त्या आजोबांना खूप त्रास होतोय. जो आता शेजारी राहतात म्हणजे दीपिकाच्या घरातल्या म्युझिकचा व्हॉल्यूम जो हाय आहे तो त्यांना ऐकू येणार आणि त्यांना बीपीचा त्रास आहे, त्यांना हाय बीपीचा त्रास आहे. त्याच्यामुळे त्यांना ते टॉलरेट होत नाही आहे, त्यांना सहन होत नाही आहे तो आवाज. त्यांना ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक. मग आता काय झालेलं आहे की त्यांना खूप त्रास होत असल्यामुळे त्यांना हे म्युझिक सहन होत नाही आहे. थर्ड बघा, ही आस्क्ड दीपिका to turn down the volume. Deepika realized that he was suffering because of the loud music. She turned down the volume at once. म्हणजे दीपिकाला समजलेलं आहे की आपण एवढा आवाज वाढवल्यामुळे आपल्या आजोबांना, आपल्या शेजारच्या आजोबांना त्रास होतो, त्यांना छातीमध्ये धडधडतं आहे, कारण त्यांना व्हॉल्यूम हा सहन होत नाही. तुम्ही पण बघा, एखादा हे असेल हळदीचा वगैरे प्रोग्राम असतात किंवा कोणत्या अजून फंक्शन्स असतात तेव्हा मोठ्याने म्युझिक लावलं जातं, तेव्हा बघा आपल्यासुद्धा म्हणजे नॉर्मल माणसाचं सुद्धा छातीत धडधडतं. मग ज्यांना बीपी किंवा याचा त्रास आहे त्यांना जास्त त्रास होतो आणि तिला हे समजलेलं आहे दीपिकाला आणि तिने काय केलेलं आहे, आवाज कमी केलेला आहे. ही झाली एक घटना. पुढे तुम्हाला अजून एक इन्सिडेंट दिलेला आहे. बघा, अजून एक प्रसंग, घटना सांगितलेली आहे. इथे 2 पिक्चर पहा, पिक्चर नीट ऑब्झर्व करा आणि तुम्हाला काय दिलं ह्याच्याविषयी माहिती घेऊया. राहुल्स ग्रँडमदर यूज टू वेट फॉर हिम टू रिटर्न फ्रॉम स्कूल एव्हरी डे. वेन ही रिटर्न शी वुड गिव्ह हिम समथिंग टू ईट. शी आस्क हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन इन द स्कूल दॅट डे. ॲज द राहुल ही कुडंट वेट टू फिनिश इटिंग अँड वॉच cartoon on TV. Grandmother felt very bad that Rahul didn't talk to her properly. When Rahul parents noticed that, they also felt bad about it. One day Rahul's father explained to him how his behavior hurt his grandmother. Rahul realized his mistake. From them onward he began to talk to his grandmother lovingly. म्हणजे राहुल हा एक मुलगा आहे जो त्याची आजी, बघा तुमच्या घरात पण आजी असेल तर तुमची वाट बघत असते की कधी येईल हा घरी, किंवा तुम्हाला काहीतरी खाऊ करून ठेवते, तुम्हाला आल्यावरती तुम्हाला विचारते शाळेतून काय झालं, पण तुम्हाला वेळ नसतो, तुम्हाला पटकन खेळायला जायचं असतं, बरोबर. मग अशा वेळेला तुमच्या आजी आजोबांना वाईट वाटणं साहजिक आहे. त्यांना तुमच्याविषयी प्रेम असतं आणि ते घरातून बाहेर पडत नसतात कुठे. त्यामुळे त्यांना काय वाटतं की माझ्या नातवंडांनी किंवा नातीने माझ्याशी जरा गप्पा माराव्या, शाळेत काय झालं मला सांगावं आणि आपण जरा थोडंसं 5-10 मिनिटं त्यांच्याशी छान बोललो, त्यांना खूप छान वाटतं.
तसंच हा राहुलच्या आजीला सुद्धा वाटायचं की ह्याने येऊन मला सांगावं, ती विचारायची. पण राहुल काय करायचा, एकदाचं त्याचा खाऊ खायचा आणि टी व्ही समोर कार्टून खेळत बसायचा. त्याच्यामुळे आजीला खूप वाईट वाटायचं, आजी खूप उदास असायची. मग आईबाबांनी त्याला समजावून सांगितलं की हे तुझं वागणं आजीला ह्याचं खूप वाईट वाटतंय, तू जे वागतोयस ते. मग राहुलला त्याची चूक समजली. मग पुढल्या वेळेला तो शाळेतून आल्यावरती बघा त्याने काय केलेलं आहे, तो शाळेतून आल्यावरती आधीचा राहुल बघा टी व्ही समोर बसायचा. ही आजी इथे बघते की माझ्याशी हा बोलत नाही. पण नंतर जेव्हा आईवडिलांनी त्याला सांगितलं आईबाबांनी, तेव्हा त्यांनी काय केलं, आल्या पहिला आजीजवळ गेलेला आहे, गप्पा मारलेल्या आहेत आणि याच्यामुळे आजीला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वागण्यामध्ये असा छोटासा बदल करून पाहिलात तर तुमच्या आजी आजोबांना सुद्धा छान वाटेल. कॅन यू टेल, डिस्कस बोथ द अबाव इन्सिडेंट इन क्लास. हे वरील दोन्ही चर्चा आहेत, जे घटना आहेत या क्लासमध्ये तुम्ही डिस्कस करायच्या आहेत. बघा काय होईल डिस्कस. हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक, त्यांनी त्यांच्या चुका कशा सुधारल्या. तर तिने आवाज वॉल्यूम कमी केला आणि ह्याने सुद्धा आल्याला आजीला वेळ दिलेला आहे. हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक झालं. आर देअर ओल्ड पीपल लिव्हिंग इन युअर होम ऑर नेबरहुड, तुमच्या घरात किंवा शेजारी असे वृद्ध व्यक्ती राहतात का आजी आजोबा. व्हॉट हेल्प कॅन यू ऑफर टू देम, तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत कराल तुमच्या घरातल्या आजी आजोबांना किंवा शेजारच्या आजी आजोबांना. तर बघा शेजारचे आजी आजोबा असतील, त्यांना त्यांच्या घरात कोण लहान नसेल, एखादी वस्तू त्यांना आणून हवी असेल तर तुम्ही ते नेऊन देऊ शकता. किंवा त्यांना कोणत्या तरी ठिकाणी जायचं आहे देवळात वगैरे तर तुम्ही त्यांना हात धरून घेऊन जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही हेल्प करू शकता. किंवा त्यांच्याशी 5 मिनटं बोलत जरी बसलात तरीसुद्धा त्यांना खूप मदत होते. हेच तुमच्या घरातल्या आजी आजोबांसोबत सुद्धा करायचं आहे की आल्यावरती घरातून त्यांची विचारपूस करायची, आजीची तब्येत कशी आहे, आजोबा तब्येत कशी आहे, किंवा काय केलं दिवसभर तुम्ही, किंवा तुमच्या शाळेतल्या गप्पा गोष्टी सांगू शकता. याच्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. वी ऑल आयदर लिव्हिंग विथ ऑर वन रिलेटेड टू ओल्ड पीपल. दे लव अस अँड पॅम्पर अस, हाऊएव्हर दे कॅनॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस. दे ऑफन नीड स्मॉल टास्क डन फॉर देम लाईक fetching medicine or other product from the market, removing things from lofts or threading needles. If we carry out this task for them, it is of great help to him. If the TV or music played loudly, it can be very disturbing for them. At such times we must lower the volume. म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला किंवा घरात जे वृद्ध व्यक्ती असतात, आजी आजोबा असतात, ते आपल्यावरती खूप प्रेम करतात, आपले लाड करतात. मात्र त्यांच्या वयानुसार त्यांना धावपळ करता येत नाही, तुमच्यासोबत ते खेळू शकत नाहीत, वरतून लॉफ्टवरून एखादी वस्तू उंचावरून काढू शकत नाहीत, सोयीमध्ये दोरा होऊ शकत नाहीत. त्यांची ही छोटी छोटी कामं जर आपण करून दिली तर त्यांना खूप आनंद होतो. तसेच आपण घरामध्ये असताना टी व्हीचा आवाज खूप मोठा केला त्यांना अस्वस्थ होऊ शकतो, वयानुसार त्यांना ते सहन होत नाही. अशा वेळेला आपण आपल्याला जेवढा टी व्हीचा आवाज हवे तेवढा शक्य कमी करून आवाज बघायचा आहे. ग्रँडपॅरेंट्स आर ऑफन ॲट होम ऑल डे. Their only pastime is talking to their children and grandchildren. They are curious about what their grandchildren do at school all day. They have great affections for us. They feel happy when we speak to them lovingly. म्हणजे त्यांना टाईमपास कोणता असतो, त्यांचा दिवसभर विरंगुळा काय, तर मुलांची किंवा नातवंडांची गप्पा मारणे, त्यांची चौकशी करणे, त्यांचं कौतुक करणे किंवा त्यांना दिवस कसा गेला ह्याच्याविषयी चौकशी करून त्यांच्याशी गप्पा मारत बसणे, हाच त्यांचा विरंगुळा असतो. आणि आपण पण त्यांच्या बोलण्याला जर प्रेमाने प्रतिसाद दिला त्यांना खूप आनंद होतो. आपण सुद्धा दिवसभरात काय अगदी फार वेळ नाही 15 मिनटं आजी आजोबांसोबत बसलात बोललात तर त्यांना दिवस पण त्यांचा खूप छान जातो की माझा नातू किंवा माझी नात माझ्याशी खूप छान पद्धतीने बोललेली आहे 15 मिनटं दिवसातले, तरीसुद्धा त्यांना खूप ते छान वाटतं. बघा तुम्ही एकदा प्रयोग करून तुमच्या घरात आजी आजोबा असतील तर दिवसातून 15 मिनटं त्यांच्या आजी कशी आहेस, तुझं काही काम आहे का, तुला काय मदत हवे का, मोजून 15 मिनटं गप्पा मारल्या तर त्यांना खूप आनंद वाटतो आणि त्यांचा पूर्ण दिवस छान जातो. Can you tell if someone at home or in neighborhood is suffering from an illness, what should we do? म्हणजे तुमच्या घरात किंवा आजूबाजूला जर नातेवाईक असतील तर तुम्ही काय कराल. पुट टिक इन फ्रंट ऑफ स्टेटमेंट यू ॲग्री अँड पुट क्रॉस इन फ्रंट ऑफ दोज यू डिसॲग्री विथ. पुढे म्हणजे जे स्टेटमेंट दिलेत त्याला तुम्ही ॲग्री असाल तर टिक करायची, डिसॲग्री असाल तर क्रॉस करायचं. फर्स्ट आहे वी शुड व्हिजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ॲट एनी ऑड अवर. म्हणजे आजारी माणसाला उठसूट कोणत्याही वेळेला भेटायला जायचं का, तर नाही, हे स्टेटमेंट रॉंग आहे. त्यांच्या
झोपेच्या वेळा त्यांच्या डिस्टर्ब करायच्या नाहीत, कधीही भेटायला जायचं नाही, तर ठराविक वेळेतच जायचं. द पेशंट शुड बी गिवन मेडिसिन ॲट अ प्रॉपर टाईम. येस, आजारी माणसाला वेळेवरती औषधं दिली पाहिजेत. टिक. द पेशंट शुड बी ऑफर्ड फ्राईड फूड. पेशंटला तळलेले पदार्थ खायला द्यायचे का? नाही, कधीच नाही. द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाईस. आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत. बघा, म्हणजे द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाईस. आजारी माणूस असेल तर त्याला अनावश्यक सल्ले देऊ नयेत, हे बरोबर आहे. अनावश्यक सल्ले देऊ नयेत हे बरोबर आहे. अनावश्यक सल्ले देऊ नयेत अजिबात. त्यांना गरज असेल तरच ॲडवाईस द्यायचा आहे. द पेशंट मस्ट बी गिवन मील ॲट राईट टाईम. येस, त्यांना वेळच्या वेळी जेवायला दिलं पाहिजे. टिक. वन कॅन वॉच टी व्ही ॲट लाऊड व्हॉल्यूम इन द पेशंट रूम. रॉंग. पेशंटच्या रूममध्ये मोठ्या आवाजात टी व्ही पाहायचा नाही आहे. टी व्ही पाहणं हे चुकीचं आहे. द पेशंट मस्ट बी बाथ ओनली ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर. आजारी माणसाला डॉक्टरांच्या सल्ल्याने आंघोळ घालावी. म्हणजे जर आजारी असेल, झोपून असेल, तर डॉक्टरांना विचारूनच त्यांना आंघोळ घालावी. आजारी माणसाला आंघोळच काय, कोणतीही गोष्ट डॉक्टरांना विचारूनच करावी. व्हेन द पेशंट इज बेटर मेडिसिन शुड बी स्टॉप्ड इमिजिएटली विदाउट कन्सल्टिंग द डॉक्टर. पेशंट बरा झाला की औषधं बंद करायची का डॉक्टरांना विचारल्याशिवाय? नाही, तर डॉक्टरांना विचारल्याशिवाय त्याची कोणतीही औषधं कधीही बंद करायची नाही आहेत. बघा, हे आपण टिक केलेलं आहे आणि क्रॉससुद्धा केलेलं आहे. पुढे तुम्हाला काय सांगितलं आहे पहा. वी ऑल विश फॉर पेशंट टू गेट वेल सून. For this, we should follow the doctor's advice and take care accordingly. After giving first aid for injuries, the patient must be taken straight to hospital or a primary health care. Do not depend on talismans, amulets and incantation. Consult the doctor on time. म्हणजे आजारी माणूस लवकर बरा व्हावा असे सगळ्यांना वाटते. थोड्या काही आजार असेल आपण त्याला दवाखान्यात नेतो, लगेच आरोग्य केंद्रात जातो, पण गंडे दोरे, ताईत, अंगारे धुपारे, बघा टॅलिस्मन म्हणजे गंडे दोरे वगैरे बांधतात ते, असं इनकॅन्सेस म्हणजे अंगारे धुपारे, तांत्रिक मांत्रिक हे करायची गरज नाही. त्यांना डॉक्टरांकडेच न्यायचं आहे. या कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहेत. हे बघा, 3 नवीन वर्ड आलेले आहेत तुम्हाला इथे तुमच्या पाहण्यामध्ये. टॅलिस्मन, एम्युलेट्स, इन्कॅन्टेशन, हे 3 नवीन वर्ड आलेले आहेत. गंडे दोरे, ताईत, अंगारे धुपारे, तांत्रिक मांत्रिक असा ह्याचा सगळ्याचा अर्थ होतो. बघा, पुढे आहे रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स पीपल विथ स्पेशल नीड्स. म्हणजे विशेष गरज असलेल्या व्यक्तींची काळजी घ्यावी, ही सुद्धा माझी जबाबदारी आहे. विशेष गरज असलेल्या व्यक्ती म्हणजे कोणत्या आपण बघितलेलं आहे, फिजिकली हँडिकॅप असतात, जे अपंगत्व आहे काहीतरी, त्यांना म्हणतात विशेष गरजा असणारे स्पेशल नीड्स पीपल. Some people have physical handicaps because of illness or accident, or they may be born with them. They suffer many unconsciousness and much discomfort at public place. That is why they are in need of special service and assistance. म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींविषयी माझी जबाबदारी काय आहे, तर काही अपघातामुळे किंवा ॲक्सिडेंटमुळे किंवा अपघातामुळे किंवा जन्मताच एखादे त्यांच्यामध्ये अपंगत्व असतं आणि त्यांना त्याच्यामुळे काय वाटतं, त्यांच्यामध्ये गैरसोय होते त्यांची, आणि लोकांच्यात वावरताना त्यांना थोडंसं कुठेतरी असं न्यूनगंड असल्यासारखं वाटतं. पण अशा लोकांना विशेष सुविधा देण्याची गरज असते, त्यांना विशेष सुविधांची गरज असते, त्यांना म्हणजे स्पेशल नीड. बघा, आता काय कराल. डू यू नो you have been successful in eradicating polio in our country. Eradicating म्हणजे हद्दपार किंवा बाहेर काढून टाकलेला आहे आपण पोलिओला आपल्या कंट्रीच्या. The World Health Organization has praised India for this achievement since the campaign against polio was carried out with dedication over many years. The disease was eradicated म्हणजे हद्दपार केलेला आहे आपण पोलिओला. कशामध्ये आपण मोहीम लावलेली आहे, चालू केलेली आहे, याच्यामुळे भारतामध्ये आपण पोलिओला एकदम हद्दपार भारताच्या बाहेर घालवलेलं आहे. ही 2 बूंद जिंदगी की आपण किती पोलिओची कॅम्पेन बघितलेले आहेत, बरोबर. व्हॉट इज द फ्रेज 2 बूंद जिंदगी की रिलेटेड टू. हे वाक्य कशा संदर्भात आहे, तर हे वाक्य पोलिओच्या संदर्भात आहे. म्हणजे पोलिओला आपण
गावोगावी शहरामध्ये सुद्धा घरोघरी लोक जाऊन लहान मुलांना पोलिओचे डोस देत होते, जेणेकरून कुणालाही भविष्यात पोलिओ होऊ नये. आणि ह्या मोहिमेमुळे आपला भारत पोलिओ मुक्त झालेला आहे. पहा, डू यू नो मध्ये एक दिलेला आहे, अ रोबोट टेकिंग केअर ऑफ पेशंट. नाउ डे इन मॅनी हॉस्पिटल अब्रॉड रोबोट आर यूज टू सर्व्हिस and aid of patient, which is fun to have robot work for you, or will it be boring with no other human being present? म्हणजे इथे बघा, काही देशामध्ये परदेशामध्ये आता हॉस्पिटलमध्ये माणसांची सेवा करण्यासाठी रोबोटचा वापर केलेला आहे. तुम्हाला कसं वाटेल रोबोटकडून सेवा करून घ्यायला, की तुम्हाला कंटाळा येईल, हे प्रत्येकावर डिपेंड आहे. आपल्याला नवीन नवीन रोबोट मस्त वाटेल, की अरे ही सगळी कामं करतोय, कशी मजा वाटेल, पण हळूहळू कंटाळा येईल, की बोलत पण नाही काय तो आपल्यासोबत आपल्यासारखा, असं सुद्धा होऊ शकतं. ट्राय दिस. डिवाइड ऑल स्टुडंट इन युअर क्लास. पहा, हे ट्राय दिस आहे, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि ह्याचा पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे.